कारण दरवर्षी 15 एप्रिल पर्यंत आटोपणाऱ्या पहिली ते 9वी पर्यंतच्या परीक्षा यंदा 25 एप्रिल पर्यंत लांबणार असल्याचं कळतंय। त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या पालक आणि शिक्षकांचं नियोजन कोलमडणार असंच दिसतंय। राज्यातील सर्व शाळांमध्ये वार्षिक परीक्षेसंदर्भात एकवाक्यता असावी आणि उपलब्ध वेळेचा उपयोग अभ्यासासाठी व्हावा, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला अशी सुद्धा माहिती सध्या तरी मिळते। तर परीक्षांचं नियोजन नेमकं कसं असेल बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर। पहिली ते 9वीची परीक्षा एकाच वेळी होणार असल्याचं कळतंय। अंतिम परीक्षा 8 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान होणार आहे। 1 मे रोजी निकाल जाहीर होणार अशी सुद्धा माहिती सध्या तरी मिळते। 2 मे पासून शाळांना सुट्टी लागणार असल्याचं देखील कळतंय। मुख्याध्यापक शिक्षक संघटनांचा विरोध आहे। पालक सुद्धा सध्या अस्वस्थ झाले असल्याचं दिसतंय, कारण यंदाच उन्हाळी सुट्टीचं जे काही वेळापत्रक असेल ते चांगलंच कोलमडणार आहे।